देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रोकड विरहित व्यवहाराला प्राधान्य देण्याचं आवाहन करत असतानाच दुसरीकडे सरकारी यंत्रणाच रोकड व्यवहार करतच नसल्याचं दिसून येत आहे. ठाण्यातील अत्यंत गजबजलेल्या खोपट एसटी थांबा आणि वंदना आगारात प्रवाशांकडून रोकडच व्यवहार केला जातोय. ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसल्यानं तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेकदा प्रवाशांकडे रोकड नसल्यास परिसरातील एटीएम केंद्राची वाट धरावी लागते. केंद्र तसंच राज्य सरकारनं मोठ्या प्रमाणावर डिजिटल इंडिया आणि कॅशलेस इंडिया यासारख्या मोहिमा राबवल्यात. त्याद्वारे नागरिकांना ऑनलाईन व्यवहारांकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बँकिंग, किरकोळ खरेदी, वाहतूक व्यवस्था, अगदी भाजी विक्रेते आता यूपीआय आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून व्यवहार करताना दिसत आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं जात असलं तरी प्रत्यक्षात काही शासकीय सेवांमध्ये अद्यापही पारंपरिक पद्धत वापरली जाते. रोख व्यवहारांवर भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. ठाणे स्थानक, वंदना, खोपट आणि परिसरातील इतर महामंडळ आगारामधील खिडकीजवळ प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी केवळ रोखीनेच पैसे द्यावे लागत आहेत. एसटी महामंडळाचे व्यवहार सुलभ आणि प्रवाशांच्या सोयीचे व्हावेत यासाठी ऑनलाईन तिकीट खरेदी, मोबाईल ॲपद्वारे नोंदणी तसंच बसमध्ये वाहकाकडून क्यूआर कोडद्वारे तिकीट देण्याच्या सुविधा सुरू झालेल्या आहेत. परंतु आगारामध्ये पूर्व नोंदणी करण्यासाठी आलेल्या प्रवाशांना अशा कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसल्याचंच दिसून येत आहे.